दंडवत आजच्या सत्रामध्ये आचार्य प्रकरणाचं 267 क्रमांकाचं वचन या ठिकाणी आपण श्रवण करणार आहोत. येथुनी म्हणितले ते म्हातारी एसीची घडले. मागे स्वामींनी जे जे काही विधी सांगितले, रडीजेना किंगा, खरूस खाजविना इत्यादी आचरणामध्ये सर्वच जे जे श्रोते आहेत, जे जे निरूपणाला आहेत, ज्यांना स्वामी निरूपण केलं ते सर्व या स्वामींच्या आज्ञेला पात्र होत असतील. न येथुनी म्हणितले ते म्हातारी एसीची घडले, म्हणजे स्वामी सांगतात आम्ही जे सांगतो ते सर्वांनाच घडतं असं नाही, किंवा सर्वच जण ते ऐकतात असं नाही. म्हातारी एसीची घडले म्हणजे फक्त शांताबाईसांना जसं तसं ते कळालं आणि त्यांनी ते आचरण केलं. आणि शांताबाईसांच्या लीळेवरून खूपसा काही बोध जो आहे तो आपल्याला होत असतो. उद्धरणाच्या वचनामध्ये ते सांगतात, ऐसे परागिरा करून आपले अस्तित्व साधिते. असं मग परमेश्वराचं अस्तित्व ज्यांना ज्यांना कळालं, निरूपण ज्यांना झालं, ते अवघे अनुसरत असतील अशी शंका दिल्या जाते. पुढचं वचन येतं की एक अनुसरती एक ननुसरती, म्हणजे सगळेच काही अनुसरत नाही, त्यातले खूप कमी लोक अनुसरतात आणि खूप जास्त लोक अनुसरणच घेत नाहीत. म्हणजे परमेश्वराने जरी सांगितलं तरी सुद्धा जीव लगेच ऐकतील आणि ते करतील असं नाही. शांताबाईसांच्या लीळेमध्ये आम्हाला हे बघायला मिळतं की त्यांनी लगेच ऐकलं आणि ते लगेच केलं सुद्धा, म्हणजे करून दाखवलं देवाला. देवाला जे अपेक्षित होतं ते कार्य. किती वचन सांगितले असतील देवांनी त्यांना, किती नियम सांगितले असतील, 5-10 नियम सांगितलेले आहेत, बाकी काही सांगितलं नाही देवाने. त्यांना वचन पाठ करायला सांगितलं नाही, महावाक्य पाठ करायला सांगितलं नाही, काही नाही. फक्त जे काही 5-10 नियम सांगितले ते फक्त पालन करा असं सांगितलं आणि त्यांनी ते पालन केलेलं आहे. त्या वचनाचा जो प्रकरणवश आहे तो आपण बघूया इथे. तथा परमेश्वर पुरा पाठवणे, पूर्वार्ध 219 क्रमांकाची लीळा आहे. मग सर्वज्ञे म्हणितले, म्हणजे ज्या माईमबाईचा आहेत या वसमतच्या आहेत आणि स्वामींच्या सन्निधानी जेव्हा ते आले ते खूप मोठ्या अपघाताने आलेले आहेत आणि अपघातापूर्वी सुद्धा आलेले आहेत. अपघात म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा जो पती आहे तो सरलेला आहे, मुलगा आहे तो पण सरलेला आहे. म्हणजे पती जर का सरला तर आई मुलाच्या आधाराने राहत असते, तर ते मूल, त्याचा मुलगा सुद्धा सरला, दोन्ही आधार गेले. तिसरा आधार असतो संपत्तीचा. तर धन होते ते रावळे नेले, म्हणजे धन होतं ते सुद्धा जप्त झालं म्हणा, किंवा ते कर्जाच्या ह्याच्यामध्ये ते सर्व गेली संपत्ती, तोही आधार राहिला नाही. बरं ठीक आहे, तिन्ही आधार गेले, पण पुढची जर का काही जबाबदारी नसेल मग तर काय कसंही आपलं जीवन जगता येतं. परंतु काय झालं की वडिले लेकी एकाईसे तयाचे हात रितले, म्हणजे मोठी मुलगी एकाईसा ती विधवा झाली, त्याच्यामुळे ती जबाबदारी परत आईकडे आली. बरं, एक जबाबदारी घेऊन कसंही चालावं, तर दुसरी धाकटी मुलगी आहे ती संसार करते सुखाचा, पण तिला काय झालं, कावरे लागले, म्हणजे तिला वेडाचं थोडंसं असं यायला लागलं, तिला कावरं भरायला लागलं आणि त्याच्यामुळे काय झालं, तिलाही सुद्धा तिच्या सासरच्यांनी घरी पाठवलं. म्हणजे इतकं मोठं दुःख आलं की आता कशाच अर्थाने जगण्याला काही अर्थ नाही किंवा जगताच येणार नाही. मग अशा वेळेला काय करायचं, द्वारकेला जायचं, एका मुलीला पाठीला बांधायचं, एकाला पोटाला बांधायचं आणि त्या गोमती नदीमध्ये स्वतःला समर्पित करायचं. अशा उद्दिष्टाने ते आलेले आहेत. मध्ये सारंग पंडित भेटतात
त्यांनी आमच्या स्वामींबद्दल त्यांना निरूपण केलं किंवा थोडं सांगितलं आणि म्हणाले की जाताना फक्त देवाला भेटून जा, बस, बाकी काही सांगितलं नाही. आणि तसे ते आमच्या देवाला स्वामींना भेटले आणि भेटल्यानंतर स्वामींच्या सन्निधानी राहिले. मुलीला चांगलं वाटलं, ज्या मुलीला कावरं लागलेलं होतं ती चांगली झाली, तिला सासरी सोडून आले. एकाईसा सुद्धा आणि आईला सुद्धा शांतता वाटली. आणि या माहीमबाईसांचं नाव मानवा पंथामध्ये शांताबाईसा म्हणून आलं. वांचून त्यांचं मूळ नाव शांताबाईसा नाही आहे, माहीमबाई असं त्यांचं नाव आहे. आणि स्वामींच्या सन्निधानी आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना शांतता लाभली. लीळाचरित्रामध्ये त्यांचं नाव माईबाईसे असं लीळेमध्ये आलेलं आहे, माईबाईसे असं नाव आलेलं आहे. आणि खाली मांबाईसे असंही नाव आलं, माल्हाईसे असंही नाव आलेलं आहे, माणिकाईसे असं नाव आलेलं आहे, कामाईसे असंही नाव आलेलं आहे. म्हणजे 1 2 3 4 5 नावं. परंतु नाव कुठलं लक्षात राहिलं आपलं? त्यांच्या शांताबाईचं हे नाव एकदम आपल्याला सुद्धा शांतता प्राप्त करून देणारं ते नाव आहे. आणि अशा या शांताबाईचा स्वामींच्या सन्निधानी राहिल्या. स्वामींनी जो विधी सांगावा तो त्यांनी करावा, अशा आज्ञेमध्ये येत आधीन होईजे, स्वामींच्या अधीन झाल्या आणि येथूनही म्हणितले कीजे. आणि देवाने सांगितलं ते करायचं. देवाला प्रतिप्रश्न करायचा नाही, कुठल्या प्रकारची तक्रार करायची नाही, जे सांगितलं ते करत राहायचं, बस. ही सेवक वृत्ती, त्याला म्हणतात दास्य मोचक. दास्य म्हणजे म्हणितले करण. हे पूर्वीमध्येच आपल्याला सांगितलं जातं. म्हणजे कुठेतरी मध्ये गेल्यानंतर सांगतात असं नाही, तिथे पूर्वीमध्येच सुरुवातीला जे प्रकरण तुम्ही वाचता त्याच्यामध्येच आलं ते दास्य मोचक. म्हणजे परमेश्वराचं म्हणितले करण केलं की तुम्ही दुःखातनं मुक्त व्हा. आणि तुम्ही आयुष्यभर मंदिरात येता, आम्हाला हे दुःख आहे, ते दुःख आहे, ते दुःख आहे, ते दुःख आहे, काय करायचं, काय करायचं, त्याचं उत्तर पहिल्याच प्रकरणात देऊन ठेवलं. ते दास्य मोचक. परमेश्वराचं म्हणितले करण करा, तुम्ही सर्व दुःखातनं मुक्त होऊन जा, सर्व दुःखातनं तुम्ही बाहेर आपोआपच येऊन जा. दुःख झालं जरी तर त्याची जाणीव सुद्धा तुम्हाला होणार नाही. इतक्या सुंदर प्रकारचं निरूपण आमच्या स्वामींनी आम्हाला केलेलं आहे. माहीम भट्टांना प्रथम भेटीमध्ये त्या पूर्वी प्रकरणाचं निरूपण सांगितलेलं आहे. माहीम भट्टांनी काय केलेलं आहे, ते दास्याचा स्वीकार केला. नुसतंच विचारलं नाही, मग दास्य कुणाचं करायचं ते ऐकलं सुद्धा. आणि 5व्या अवताराचं दास्य त्याच्यामध्ये त्यांनी निश्चित केलं. आणि 4थ्या अवताराच्या सन्निधानी ते राहिले, तिथेही दास्य केलं, इथे आले इथेही दास्य केलं. म्हणितले करण माहीम भट्टांनी केलं आणि त्याच्यामुळे ते दुःखमुक्त झाले आणि आनंदाला प्राप्त सुद्धा झाले. नुसतंच ते दास्य मोचक नाही आहे. स्वामींनी एकच भाग सांगितला, त्याच्यामध्ये दुसरा भाग हा सांगण्याची आवश्यकता नाही, तो त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. कधी आलं का डोक्यामध्ये आपण? ते दास्य मोचक म्हणजे आम्ही फक्त दुःखापासूनच मुक्त, असं एकच का सांगितलं देवाने? कारण की आपलं जे काही साध्य तेच आहे. सध्या आम्हाला दुःखमुक्त राहायचं आहे. आम्ही निरूपणाला बसत तर आम्हाला ऊन लागलं नाही पाहिजे, आम्हाला टेकायला पाहिजे, म्हणजे दुःख नाही पाहिजे आम्हाला. आपण दुःखमुक्त होण्याचाच प्रवास चालू आहे आपला, म्हणून स्वामींनी तेवढाच भाग सांगितला. पण जेव्हा तुम्ही दुःखमुक्त होण्याचा प्रवास, जेव्हा तुम्ही ते दास्य कराल, म्हणितले करण कराल, म्हणजे ज्ञान घ्याल आणि ज्ञानाचं आचरण कराल, तर तुम्हाला दुसरी बाजू आपोआपच त्याच्यामध्ये उलगडणार आहे. चैतन्य पर परमेश्वर तो देव श्री चक्रधर सकळ जीवा ते रक्षिता हो, म्हणजे दुःखमुक्त करतात. नुसतंच रक्षिता नाही, उद्धरिता हो, म्हणजे त्यांना सकळ नरकापासून देवतेपासून उच्च करतात, ऊर्ध्व करतात आणि स्वप्राप्तीला आनंदाला नेतात. म्हणजे हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपला दुःखापासून बाजूला होण्याचा प्रवास बंद करा, आपला आनंदाकडे जाण्याचा प्रवास चालू करा. अजून प्रवास तुमचा सोयीस्कर होणार आहे. कधी कधी काय असतं की आपण प्रवासाला निघतो, कोणीतरी ते सर्व अरेंज केलेलं असतं, ते म्हणतं पहिलं स्थान कुठलं आहे, आपल्याला माहीत नसतं. काय माहिती कुठलं आहे, ते जिकडे नेतील तिकडे जायचं.
हा प्रवास कसा झाला, थोडा आंधळा प्रवास झाला. जाणार तुम्ही योग्य ठिकाणी आहे, पण तुम्ही कुठे जाणार आहात ती माहिती असली पाहिजे, म्हणजे तिथे जाण्याची उत्सुकता पण तुमची वाढते. आणि म्हणून आपला आनंदाचा प्रवास चालू राहिला पाहिजे, चालू झाला पाहिजे. आणि तो प्रवास जो आहे, आमच्या शांताबाईसांचा प्रवास तोच आहे. ते दास्य म्हणजे मोचक, दुःखापासून मुक्त होण्याचा प्रवास त्यांचा सुरू आहे. परंतु त्यांचा प्रवास कुठे सुरू झाला, आता नंतर आनंदाकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. प्रवासाचं दिशा तीच आहे, परंतु प्रवासाचं जे काही आपण बोलू ना, त्याचं जे काही साध्य आहे, त्या संदर्भातला जो विचार आहे, प्रवासातला विचार जो आहे, त्या विचाराची हेडलाईन आता बदललेली आहे. दुःख मुक्त होण्याचा प्रवास आता बंद झालेला आहे त्यांचा. आता आनंद प्राप्तीकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. म्हणजे त्यांना माहिती आहे मला आनंदाकडे जायचं आहे. आनंदाकडे गेल्यानंतर दुःख आपोआपच बाजूला होणार. ते काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही किंवा वेगळं काही करायची गरज नाही. आणि ते दुःख मुक्त होणं किंवा आनंद प्राप्त होणं हे एकाच वाक्यामध्ये दडलेलं आहे की ते दास्य मोचक. ते दास्य मोचक म्हणजे म्हणितले करण. आणि त्याचं वचन आपल्या समोर परत येतं की येत अधीन होई जे येथोनी म्हणितले की जे. एवढंच आहे फक्त, बस. बाकी काहीच नाही. महानुभाव पंथ म्हणजे वेगळं काहीच नाही आहे. एवढंच आहे फक्त, देवाच्याच अधीन व्हा आणि देवाने सांगितलेलंच करा. एवढंच महानुभाव पंथ आहे. आणि तो जो काही वाक्य आहे ते माईमबाईसा ज्या आहेत, शांताबाईसा आहेत, त्यांनी ते ऐकलं आणि ते आचरणात उतरवलं. म्हणून स्वामींच्या मुखातनं त्यांच्याबद्दल प्रशंसा निघते आहे. आणि स्वामी त्यांना म्हणतात, बाई तुम्ही परमेश्वरपुरा जा, आता रुद्रपूरला तुम्ही जा. हो काजी मग गोसावी त्यासी विधी विहिला. नुसते जा म्हणजे जा नाही. आपल्याला जर का रुद्रपूरला जायचं असेल तर आपण काय करतो? खारीक, खोबरं, सुपारी, नारळ, पानं, फुलवाती, गंध, अक्षता, उपाराचं ताट, उपाराचे पदार्थ, ही आमची तयारी आहे. पण शांताबाईसांची वेगळीच तयारी. ही तयारी आपण कधी करतो का? आपल्याला माहिती पाहिजे की रुद्रपूरला जाण्याची तयारी ही नाही आहे. रुद्रपूरला जाण्याची तयारी ही अशी आहे जी शांताबाईसांना सांगितलेली आहे. गावोनी गावा जावे उपेने न करावे. एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं आणि उपेने न करावे म्हणजे एका गावाला एकच मुक्काम करायचा, 2 मुक्काम करायचे नाहीत. संबंधानं वचावे म्हणजे नातलगांचं गाव जर का मध्ये लागलं तर गावाला तर जायचं नाहीच नाही, पण ते आठवण सुद्धा नाही काढायची. नवे वस्त्र ने नसावे. नवे वस्त्र ने नसावे म्हणजे न नेसावे, नेसू नये. ते काय होईल त्याच्याने? आपलं स्थान वंदन आणि भेटणारं सेवा दास्य याच्यामध्ये अडथळा निर्माण होईल. कशामुळे? नवीन कपड्यांमुळे. जुने जेवढे कपडे होतील, आपले नवीनच कपडे जेवढे जुने होतील तेवढं तुमचं सेवा दास्य, नवीन नवीन सेवा दास्य तुम्हाला घडेल. आणि जर का ते कपडे नवे कोरे असतील, त्याच्यावर डाग लागलेले नसतील, तोपर्यंत सेवा दास्याच्या माध्यमातून आपल्या कर्मांची डाग जाणार नाहीत. आपल्या कर्मांची डाग जाण्यासाठी आधी कपड्यांना डाग लावून घ्यावे लागतील, कपडे मळीन करून घ्यावे लागतील. आणि मग तुम्ही परमेश्वराला अवंचकत्वे सेवेअर्थी तुम्ही उपयोगी जाल. जोपर्यंत नवीन वस्त्र आहेत, जगातला कुठलाही माणूस असो तो थोडा सांभाळूनच राहतो. ते कपडे रुळले एकदा की म्हणजे नवीन कपडे देवाने का नाही सांगितले, नवे वस्त्र न नेसावे का नाही सांगितले? त्याचं भिक्षेच्या गुड्यामध्ये त्याचं विश्लेषण येतं की नवीन वस्त्र असणे काय काय अडचणी येऊ शकतात. कुठे चोर वगैरे धरू शकतो. चोराने जर का बघितले एवढे चांगले कपडे घातलेत म्हणजे यांच्याकडे पैसे नक्कीच असणार. आणि आपले कपडे जर का मळीन असतील तर ते कपड्यांवरूनच लक्षात घेतील याच्याकडे काही भेटणार नाही. म्हणजे हिंसा होण्याची संधी, म्हणजे जे काय असतं ती वेळ आपल्यावर येऊ शकते, आपली हिंसा होऊ शकते किंवा अजून काय अघटित होऊ शकतं. म्हणून नवे वस्त्र नेसायचे नाहीत. पुढे सांगतात अजून की नवीन वस्त्र म्हणजे आपण काय म्हणतो, आता हे कपडा चांगला घेतलेला आहे बरं का मी, हा कमीत कमी 3 वर्ष तरी टिकणार, म्हणजे 3 वर्ष मी जगणार आहे अशी निश्चिती त्याच्यात झाली. खरंच आपण 3 वर्ष जगणार आहे का? काही सांगता येत नाही, कधी मरू.
म्हणजे 3 वर्ष आम्ही हेच कपडे वापरणार आहे, आम्ही गुलाबी काळे संन्यास वस्त्र घेणार नाही, असं सुद्धा त्याच्यातनं निश्चिती होते. आणि म्हणून नवे वस्त्र न नेसावे, एकी भिक्षा नेघावी, एका घरी जेवायचं नाही, 4 घरी भिक्षा मागूनच जेवायचं. इंद्रियार्थ रस नेसवावा म्हणजे न सेवावा असं म्हणताना आपण म्हणतो, पण लिहिताना कसं असतं की तो स वरचा जो मात्रा आहे तो आदल्या न वर येतो, म्हणून तिथे मागे पण नवे वस्त्र ने नसावे, ते न नेसावे असं आपण आत्ताच्या भाषेमध्ये बोलतो. तसं इंद्रियार्थ रस सेवन करू नये, म्हणजे जे फोडणी तोडणीचं जे अन्न आहे ते खात बसू नका ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे. मिठाच्या खड्या साक्ष न ठकावे, म्हणजे जे भाजी जशी आली त्याच्यात मीठ नसेल तर ते मीठ घ्यायचं नाही. श्री प्रभूंचे तिन्ही पूजा अवसर पाहावे, तीनही पूजा अवसर. तुम्ही रुद्रपूरला गेलात, कुठल्याही स्थानाला गेलात तर तिथले तीनही पूजा अवसर किंवा डोमेग्रामीचे तीनही पूजा अवसर आमच्या स्वामींचे तुम्हाला आठवले पाहिजेत. रुद्रपूरला गेलात तर श्री प्रभूंचे तीनही पूजा अवसर पहावे, म्हणजे तुम्ही त्यावेळेला तिथे उपस्थित असले पाहिजे पूजा अवसर काळी. श्री प्रभूंची दुरुनी सेवा करावी. श्री प्रभूंची सेवा कशी? अंगलक सेवा नाही, श्रीमूर्ती संबंधित नाही, लांबून सेवा करा. काही झाडायचं असेल वगैरे ते करा, अजून काही सेवा असेल ती करू शकता, पण लांबून ती सेवा करायची. श्री प्रभूंचा प्रसाद ती बोटांत सामावे इतुका घ्यावा. किती घ्यायचा प्रसाद? 3 बोटात. सफरचंद पण येतं की नाही 3 बोटात? म्हणजे आहे ना, कुठले कुठले फळ येऊ शकतात 3 बोटांमध्ये, तेवढं घ्यायचं का? 3 बोटांमध्ये म्हणजे चिमटीमध्ये जेवढा येईल, जसा तुम्ही अंगारा घेता की नाही तसंच, की तुम्हाला एकदमच चिमूटभर, ज्याला आपण चिमूटभर म्हणतो ना, तेवढंच घ्यायचं. 3 बोटांमध्ये जेवढा काय प्रसाद येईल, म्हणजे एवढे मग झाले पाहिजेत, असे बोट नाही राहिले पाहिजेत, ते असे झाले पाहिजेत. एवढा जो प्रसाद येईल तेवढाच ग्रहण करायचा आहे, म्हणजे अधिक प्रसादही ग्रहण करायचा नाही. प्रसादाच्या मागे लागत नाही बसायचं. शेवटी तुम्हाला महत्वाचं आहे, तुम्ही कुठल्या टप्प्यावर आहात त्यानुसार काय महत्वाचं आहे. एरवी आमच्यासाठी तर आता प्रसादच महत्वाचा आहे, खायचा प्रसाद. परंतु तुम्ही जेव्हा महादाईसांच्या टप्प्यावर आहात तेव्हा महादाईसांना स्वामी तुम्हाला प्रसाद पाहिजे का? तुम्हाला पण ते म्हणतात नाही, नाही म्हणतात. ते म्हणतात आम्हाला आमचे स्वामी पाहिजेत. स्वामींच्या श्री चरणाचेही प्रसाद आहे, म्हणजे शरण जाण्याचा भाव आणि स्वामींनी आपल्याला स्वीकारणं, हाच प्रसाद आम्हाला पाहिजे, वेगळा प्रसाद आपल्याला नको. श्री प्रभूंचाही प्रसाद तिथे भरपूर असणार आहे, परंतु तो ती बोटा सामावी इतकाच प्रसाद घ्यायचा, जास्त घ्यायचा नाही. म्हणजे तुम्ही कुठल्या टप्प्यावर आहेत त्यानुसार आहे ते. तुम्ही एकदमच अज्ञान आहात, मग तुम्हाला हे प्रसाद पाहिजे, तो प्रसाद पाहिजे, इतकाच पाहिजे, तितकाच पाहिजे, हे सगळं लागू होतं. पण जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं तुम्हाला नेमका कसला प्रसाद पाहिजे हे तुम्हीच तुमचं बरोबर ठरवणार आहात. ते ज्ञानातनं तुम्हाला ते कळणार आहे. वाया जाईल तरी जाऊ द्यावे, हे पण महत्वाचं आहे. वाया जाईल तरी जाऊ द्या, पण तुम्ही मात्र तेवढाच घ्यायचा. परी तेथीची चिमुटी मीठ ही ने घावी, म्हणजे श्री प्रभूंच्या मालकीचं जे मीठ असेल तर ते तुम्ही चिमूटही मीठही नेघावी, म्हणजे चिमूटभर मीठ सुद्धा तुम्ही तिथलं घ्यायचं नाही. आवश्यकता नसेल तर घ्यायचं नाही, जेवढं आवश्यकता असेल तेवढंच घ्यायचं. ऐसा विधी विहिला, असा स्वामींनी विधी विहित केला. स्वामी म्हणतात श्री प्रभू निर्गुण ब्रह्म. स्वामींचं श्री प्रभूंचं वर्णन आमचे स्वामी करतात आणि म्हणतात की श्री प्रभू निर्गुण ब्रह्म. खाली येतं की तेथ लागे तेची बोणे करावे. तिथे जर का काही स्वयंपाक वगैरे काही बनवायची वेळ आली तर लागे तेची बोणे करावे, आरुगणे लागी. बोणे म्हणजे आरुगणा, हे जेवढं लागेल तेवढंच आणि जे लागेल तेच बनवायचं. तेथीचा पदार्थ घेईजे ना, बनवताना तो घ्यायचा नाही की आम्ही बनवलंय तर आम्हाला पण थोडंसं आता द्या, एवढं आम्ही कष्ट केले, ती अपेक्षा ठेवायची नाही. निर्हेतुक आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अपेक्षा ठेवायची नाही, फक्त तयार करायचं, पदार्थ त्याचा घ्यायचा नाही.
ऐसाही उरे तरी उरो दीजे, शिल्लक राहिलं तर शिल्लक राहू द्या. तेथचे असणे तो कासियेचा वासू, म्हणजे तिथे असणं म्हणजे तुमच्या संपूर्ण पापाचं क्षाळनच होत राहणार आहे. तिथे जेवढी सेवा कराल तेवढं कर्मक्षाळन तिथे होत राहील. आणि मग शांताबाईचा स्वामींना विचारता, जीजी माझी येई गोसाविया लागे हो, माझी जी मुलगी आहे ती देवा ती तुमच्याकडेच राहू द्या आणि तुमच्याकडे तिची आता जबाबदारी आहे. स्वामी म्हणतात, बाई तुमची येईसी येथून तलाताची सायली कीजे, म्हणजे परमेश्वराचं साह्य तिला नेहमी राहील. तळहाताची सावली तिच्या वर नेहमी धरल्या जाईल, ती उगीची ठेली. आणि मग शांताबाईचा काही पुढे बोलल्या नाही. स्वामींनी एवढं मोठं आश्वासन दिलं. स्वामी म्हणतात, देमती या आरोती. आणि मग देमती आल्या. देमतींना स्वामींनी बोलवलं आणि स्वामी म्हणतात, बाई तुमची येईसी सांगा तू देमतीयेचा हो, म्हणजे एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचा आधार असतो. आईच्या समोरच सांगितलं, या देमती आणि तुमची मुलगी आता नेहमी सदैव सोबत राहतील, ते एकमेकांना आधार. शांताबाईचा म्हणतात, होय जी. स्वामी म्हणतात, देमती तुम्ही येईसी सांगा तू द्यावा, तुम्ही सुद्धा यांना सांगत द्यायचा. देमाईसी सांगा तू दिदला, मग तीही दंडवते घातली, श्रीचरणा लागली, मग ती परमेश्वर पुरासी निघालेली आहे. म्हणजे मुलीसाठी थांबू वगैरे वगैरे असं काही नाही. देवाने सांगितलं परमेश्वरपुराला जा, लगेच त्या निघालेल्या आहेत. शांताबाईचा विचारता स्वामींना, पैठणाहुनी जाऊ जी, म्हणजे मी पैठणहून जाऊ का? जी जी येतुले गोमटे होय ते सारंग पंडिताचे नी, म्हणजे आम्हाला तुमची आणि माझी जी काही भेट घडून देण्यामागे सारंग पंडितांचं निमित्तत्व आहे. येतुके जे काही गोमटे मला झालं ते सारंग पंडितामुळे झालं. स्वामी म्हणतात, बाई जा पांड्यासी भेटा, ते तुमचे निमित्त बाई, निमित्त मानिजे. आणि येतुकेनी तिये निघाली. स्वामी म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही. निमित्त मानिजे म्हणजे ज्यांपासून आम्हाला धर्म प्राप्त झालेला आहे ते आमचे निमित्त आहेत. मग ते आमच्या वेदाला निमित्त असतील, उपदेशाला निमित्त असेल, बोधाला निमित्त असतील, ज्ञानाला निमित्त असतील, संन्यास दीक्षेला निमित्त असतील, अनुसरणाला निमित्त असतील, स्मरणाला, सेवेला, कितीतरी गोष्टींसाठी ते निमित्त असतात. अनेक लोक तुमच्या आयुष्यामध्ये असे निमित्त ठरत असतात. कोणी उपदेश दिला, कोणी ज्ञान दिलं, कोणीतरी अनुसरणाला तयार केलं, कोणी स्मरणाला तयार केलं. तुम्हाला विविध निमित्ते आपल्या आयुष्यामध्ये असतात आणि त्या प्रत्येक निमित्ताला आपण मानायचं. आमचे स्वामी सांगतात की भाजी गुरु मानावा. असे अनेक गुरु आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतात. एखाद्याने आपल्याला थोडं जरी भाजी कशी सांभारायची, म्हणजे कशी चिरायची, कशी निवडायची, कशी बनवायची, एवढं जरी ज्ञान सांगितलेलं असेल तरी सुद्धा ते त्या ह्याच्यातले आपले गुरुच आहेत. तुम्ही परमार्गामध्ये गेल्यानंतर तर तिथे तुम्हाला शिष्य होण्याची एक तुमची जी भूमिका आहे ती तयार झाली पाहिजे. तुम्ही जर का शिष्य नाही झालात तर तुम्ही कुठल्याही मार्गात टिकू शकत नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा शिष्य होता तेव्हा तुमची श्रवण क्षमता तुम्ही तयार करत असता. नाहीतर आपण म्हणू आम्ही का कोणाचं ऐकून घेऊ, असं आपण म्हणू शकतो. आम्ही त्यांच्यापेक्षा वयाने जास्त आहेत, ते जरी आमच्या आधी दीक्षा झाली असेल तरी आम्ही वयाने जास्त आहे, ते आम्हाला कसं काय शिकवतात. म्हणजे जोपर्यंत शिष्यवृत्ती नाही आपली तोपर्यंत आपण श्रवण आपल्याला मिळणार नाही. म्हणून तुम्हाला मार्गात गेल्यानंतर तुमच्यापेक्षा वयाने लहान लोक सुद्धा तुम्हाला काहीतरी शिकवतील तर शिकून घ्या ते. कारण की ते वयाने जरी लहान असतील तर अनुभवाने ते तुमच्यापेक्षा मोठे आहेत. ते सांगतील ही भाजी अशी नाही चिरायची, अशी चिरायची. म्हणजे तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की हे कशा पद्धतीने करायचं आहे. तुम्ही प्रपंचामध्ये असताना तुम्ही खूपशा गोष्टी वाया घालवता. लक्षात घ्या, तुम्ही भांडी धुता तेव्हा नळ किती सोडता. आज घरी लक्ष द्या तुम्ही. आता पटकन पूर्ण नळ सोडून देतो आपण आणि ज्या पाण्यामध्ये 10 भांडी धुतल्या जातील त्याच्यामध्ये एकच भांड धुतो आपण. म्हणजे 10 भांड्यांचं पाणी वाया चाललेलं आहे. लक्ष नसतं. मार्गात तुम्हाला लगेच म्हणतील हे नळ थोडं कमी सोडा, लगेच आपण रागाने नळ बंदच करून टाकणार. तसं नाही.
तुमच्या लक्षात आलं पाहिजे ते काय सांगतायत. जरी पाणी भरपूर असलं तरी सुद्धा पाणी कमीच आपण उपयोगात आणायचं, कमी नासायचं, जेवढं उपयुक्त पडेल तेवढंच. हे जेव्हा सांगितलं जातं ते सुद्धा आपले निमित्त आहेत. पाणी कमी सांगणारे सुद्धा आपले निमित्त आहेत. त्यांनी आपल्याला काहीतरी चांगलं शिकवलं. मार्गामध्ये किंवा परमार्गामध्ये किंवा पंथामध्ये तुम्हाला असे अनेक लोक भेटतील, अधिकरण भेटतील, साधू भेटतील, तपस्विनी भेटतील किंवा वासनिक भेटतील, तुमच्या नंतर उपदेश घेतलेले भेटतील, जे तुम्हाला पंथीय वचनानुसार काही ना काही विधी शिकवतील. तर तो विधी आपल्याला शिकता आला पाहिजे. एका विशिष्ट वेळाने तुम्हाला शिकायचं असेल पण तुम्हाला शिकवणारं कोणीच भेटणार नाही. विचारायचं असेल पण कुणाकडे विचारायचं, ती व्यक्तीच भेटणार नाही. म्हणून निमित्त अशा प्रकारे अनेक आहेत आणि ते निमित्त आपल्याला मानायचे आहेत. हे स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि येतुकीने ती निघाली, पैठणला गेल्या, सारंग पंडितांना भेटल्या, तीही अभ्यागता म्हणून आदरिले. म्हणजे आता त्यांनी पाहुणा म्हणून अभ्यागतांचं पाहुणचार कसा करतात त्या पद्धतीने त्यांनी तो विचार केलेला आहे सारंग पंडितांनी, की आता तुम्ही थांबा, 2-4 दिवस थांबा, पाहुणचार करू द्या मला तुमचा. तेव्हा ते म्हणतात, पांड्या मज गोसावी की भिक्षा वारिली. असे पाहुणचार म्हणजे कसा करतात? मुख्य म्हणजे भोजनच असतं. काय बनवायचं भोजनाला सांगा. ते म्हणतात नाही, स्वामींनी मला एका घरी भिक्षा सांगितलेली नाहीये. मग 2 घरा भिक्षेसी गेली. 2 घरी भिक्षेला त्या गेल्या. वरीचील भिक्षा तयाची घेतली. जेवढं कमी पडतं. आता शांताबाईसा ह्या कोण आहेत? स्त्री आहेत किंवा वयस्कर आहेत. तर त्यांचा आहार काय असेल? वयस्कर असल्यामुळे त्यांचा आहार थोडासा कमी असणार आहे. म्हणून 2च घरी भिक्षा मागितलेली आहे. आणि मग जेवढं काही कमी पडेल तेवढं ती भिक्षा सारंग पंडितांच्या घरातनं घेतलेली. म्हणजे किती कुशळता आहे की बाबा इथे पण घ्यायचंय, त्यांनाही दुखवायचं नाही आहे, परंतु सगळीच भिक्षा त्यांच्याकडनं घ्यायची नाही, हे सुद्धा त्यांना जाणीव आहे. ये पांती जेऊ बैसली. आणि मग ते जेवायला बसल्यानंतर सारंग पंडित तूप वाढू आदरिले. म्हणजे तूप वाढायला सांगितलं कोणाला तरी, त्यांनी हे तूप वाढा म्हणून. ते म्हणतात, पांड्या मज गोसावी इंद्रियार्थ रस वारीला असे. इंद्रियार्थ रस घ्यायचा नाही असं स्वामींनी सांगितलेलं आहे. मग सारंग पंडिती नवे वस्त्र देव आदरिले. नवीन वस्त्र देऊ केलं सारंग पंडितांनी. शांताबाईसी म्हणतात, पांड्या मज गोसावी नवे वस्त्र नेसो वारिले असे. म्हणजे नवीन वस्त्र नेसायला देवाने मला नाही सांगितलेलं आहे. म्हणजे तेही सुद्धा त्यांनी घेतले नाही. त्यांच्याकडची पूर्ण भिक्षा घेतली नाही. त्यानंतर काय नाही घेतलं? तूप घेतलं नाही, वस्त्र पण घेतलं नाही त्यांच्याकडचं. हो, वस्त्र वारिले असे. म्हणजे नवीन वस्त्र त्यांच्याकडनं घेतलेलं नाहीये. तेवेळी आद जुनिये पासवडियेचे पाटुगे दिधले ते घेतले. म्हणजे जुनं वस्त्र थोडस होतं ते मात्र त्यांनी घेतलेलं आहे. मग एरी दिसी राहावीत होते. दुसऱ्या दिवशी पण म्हणाले मुक्काम करा. शांतीबाईसी म्हटले, पांड्या गोसावी म्हणितले उपेने न करावे ऐसे वारिले असे. 2 मुक्काम करू नका एका ठिकाणी, हे सुद्धा मला सांगितलेलं आहे. आणि मग अशाच प्रकारचा विधी करत करत शांताबाईसा परमेश्वरपुरासी गेली. बहुत दी श्रीप्रभूची सेवा केली. बहुत दिवस त्यांनी श्रीप्रभूंच्या सन्निधानी राहून त्या ठिकाणी सेवा केलेली आहे श्रीप्रभूंची. आणि ती सेवा कशी केली? स्वामींनी सांगितली त्याच पद्धतीने ती सेवा केली. मग केतुकिया एका दिसा तयासी रुजा उपनली. म्हणजे काही दिवसांनी त्यांना अशक्तपणा आला, आजारी पडल्या. येतुकीनी तेही ऐसा मनोरथ केला, जे ऐसा समय येई येती का. मग त्यांच्या मनामध्ये असं निर्माण झालं की अशक्तपणा जो आल्यानंतर ना, मग थोड्या वेळाने आपल्याला काय होतं, थोडं कमकुवत वाटायला लागतं. आपल्याला आपली सेवा होत नाही. असं वाटतं की आता कुणीतरी आपली सेवा करेल तर आपलं बरं होईल. म्हणजे अशा वेळेला जर का कुणी परका असेल तर त्याच्याकडनं सेवा करून घ्यायला आपल्याला खूप संकोच वाटतो. अशक्तपणा असेल तर पाय वगैरे खूप दुखतात, पण आपल्याला असं सांगता येत नाही की माझे पाय दाबून द्या, आपल्याला संकोच वाटतो. पण अशा वेळेला जर का एकाईसा असेल, माझीच मुलगी असेल,
तर काय होईल, बरं होईल. दुसऱ्यांना कोणाला सेवा सांगायला नको. आपण इथे सेवा करायला आलेलो, सेवा करून घ्यायला आलेलो नाहीये. इथे लगेच आजारी पडली म्हणून मुलीची आठवण आली, संबंधियांची आठवण आली, नातलगांची आठवण आली असं नाही. ही आठवण केवळ याच गोष्टीसाठी आहे की ती माझी सेवा इथल्या कोणालाही घडता कामा नये. रिद्धपुरातले जेवढे कोणी लोक आहेत हे श्री प्रभूंचे सेवक आहेत, माझे सेवक नाहीत. म्हणून एकाईसाची स्वतःच्या मुलीची त्यांना आठवण आली आणि मनामध्ये मनोरथ केला. म्हणजे फक्त मनात आलं त्यांच्या की एकाईसा असती थोडं बरं झालं असतं. आणि जसा त्यांचा मनोरथ इकडे झाला तसं स्वामींनी इकडे लगेच त्या क्षणाला एकाईसांना स्वामी म्हणतात, बाई तुमची मातेशी रुजा उपनली असे, तुमची आई आजारी आहेत, ती तुमची वाट पाहते असते, तुमचे ते वाट बघत आहेत, तुम्ही जा तया ते म्हणावे, रुचेल ते जेवावे आणि त्यांना जाऊन सांगा जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही घ्या, खा. कारण की देवाने प्रतिबंध केलेला आहे, तूप खाऊ नका, फोडणी तोडणीचं खाऊ नका, रुचेल ते खाऊ नका वगैरे वगैरे. आता त्यांना आमचा निरोप सांगा की जे रुचेल ते जेवावे, जे तुम्हाला आवडेल. शेवटच्या क्षणाला घटकेला थोडंसं काही काही खाऊ वाटतं. कधी कधी ते वयस्कर असतात एकदम, ते म्हणतात मला शिरा खायचा आहे. मग ते कोणी म्हणतं, सुनबाई वगैरे म्हणतात की डायबिटीस आहे कुठे शिरा खाता. दुसरं कोणी म्हणतं ते नाही, थोडासा द्या त्यांना, आता काय वय झालेलं आहे, आता किती दिवस काय राहणार आहे, वस ते मनात राहून जाईल. म्हणजे असं खाऊ वाटत असतं. या दृष्टीने सुद्धा स्वामींनी सांगितले की त्यांना जे रुचेल खाऊ वाटत असेल तर त्यांना म्हणा खा तुम्ही. ने गती तरी ऐसे म्हणावे, येथून तुमते घ्यावे ऐसे म्हणितले असे. आणि स्वामींना माहिती की ते घेणार नाहीयेत, म्हणून पुढचं एक वाक्य अजून सांगून ठेवलं स्वामींनी, ते ने गती घेत नसतील तर म्हणावं की येथूनी, म्हणजे आम्ही त्यांना घ्यायची ती आज्ञा दिलेली आहे, घ्यावे ऐसे म्हणितले असे. हेतुकेनी ती निघाली, एकाईसा निघाल्या, रिद्धपूरला आल्या, भेटी झाली. शांताबाईचा त्यांना पहिला प्रश्न हा विचारतात की बरं झालं आली, बरं का, असं नाही विचारत. ते म्हणतात येई आलीसी, ती म्हणाली हो आई आली. तिला वाटलं मला भास तर होत नाही, तिची आठवण काढते काढते म्हणून ती दिसते मला डोळ्यासमोर, असं तर नाही ना. ती म्हणते हो आई मीच आली. गोसावी पाठविलीसी की तूची आलीसी, काय प्रश्न आहे, तू स्वतःच्या मनाने आली का देवाने पाठवलं. कारण की देवाच्या आज्ञेमध्येच राहायचं आहे, देवाने म्हटलं तेच करायचं आहे. त्यांनी पाठवलं की तू आली ना आई, माते गोसावी पाठविले, त्यांनी मला स्वतः पाठवलं आणि तुला निरोप दिला आहे. तुझं काही रुचे ते गोसावी सुविले असे, तुला काय आवडलं ते मला सांगितलं, आईला आणून दे, बनवून दे, खाऊ घाल आईला, असं मलाही सांगितलं, तुलाही स्वामींनी ती आज्ञा दिलेली आहे. शांताबाईचा म्हणतात येई मज श्री चक्रधरा वांचुनी काहीची न रुचे. इथे असं नाही म्हटलं मज श्री चांगदेव रावळ वांचून काही न रुचे. इथे काय सांगितलं त्यांनी, मज श्री चक्रधरा वांचुनी अनेक काहीची न रुचे. तुमचं आमचं जीवन कशावर चाललंय, अन्न आणि पाण्यावर आपलं जीवन चाललेलं आहे. आपल्याला एक वेळ पाणी नाही भेटलं की कसं तरी होईल, चहा नाही भेटला साधारण तरी लगेच आपल्याला अस्वस्थ व्हायला लागतं, जेवण नाही भेटलं तर लगेच थकल्यासारखं व्हायला लागतं. म्हणजे अन्न पाण्या वांचून आपण किती अधुरे आहोत. आपला आत्मा कोण आहे, अन्न आणि पाणी आपला आत्मा आहे. परंतु भक्ताचा आत्मा कोण आहे, परमेश्वर आहे. शांताबाईचा एका अर्थाने भक्त असल्यासारख्याच झालेले आहेत, भक्ताचीच लक्षणं त्यांच्याकडे आलेली आहेत की मज श्री चक्रधरा वांचुनी काहीची न रुचे. वाक्य पुन्हा पुन्हा स्मरण करताना आठवा, हे वाक्य काय म्हणतात ते. आपली अशी परिस्थिती नाही आता सध्या, पण आपल्या आयुष्यात ही परिस्थिती कधी येईल किंवा कधी येईल का नाही येईल, ही देवाशिवाय दुसरं काहीच नाही. दुसरं काहीच नको आपल्याला, फक्त देव एके देव. एका विशिष्ट वेळेला डॉक्टरही सांगतात आता यांना घरी घेऊन जा, यांना औषध देऊन उपयोग नाही, यांना जेवढी घरी सेवा करता येईल तेवढी यांची करा, हे जेवढे दिवस जगतील तेवढे दिवस जगा. तसं आमचं जीणं आणि मरणं जे आहे हे देवाच्या अधीन झालं पाहिजे. आणि ते कधी होतं, अनुसरल्याशिवाय नाही. अनुसरल्याचे जीणे मरणे ते ईश्वराच्या अधीन आहे, आपलं जगणं पण आणि मरणं पण. शांताबाईसांचं जे जगणं आहे, म्हणजे मरणं जे होतं ते तिच्या हातामध्ये होतं, परंतु ते मरण
आणि ते जीवन सगळं देवाला त्यांनी सोपवून टाकलेलं आहे. आणि आता त्यांचं जगणं काय आणि त्यांचं मरणं काय हे सगळं देवाकडे लागलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की श्री चक्रधरा वांचोनी, आता मला दुसरं काही आवडत नाही, कशा खाण्यामध्ये काही आवड नाही राहील, हे खावं ते खावं ते खावं असतं ना आपलं, असं मनामध्ये येतं कधी कधी, हे असं खाल्लं पाहिजे आपण. लगेच आपण बनवून किंवा विकत आणून ते खातो, मग आपल्याला समाधान वाटतं आणि नंतर ऍसिडिटी होते, नंतर मग दुःख होतं आपल्याला. परंतु या ठिकाणी जर का देवच आपला आत्मा असेल तर जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा तुम्ही जिवंत व्हाल, नामस्मरण बंद कराल तेव्हा तुम्ही मृत्यूकडे जाल. म्हणजे अशी परिस्थिती व्हायली पाहिजे, आपण झाली पाहिजे अशी परिस्थिती. आणि ती परिस्थिती, ती स्थिती शांताबाईसांनी ती अवगत केलेली आहे. कशाने? ईश्वराला पूर्ण समर्पित करून टाकलं स्वतःला, प्रत्येक श्वास देवाला देऊन टाकला, प्रत्येक आज्ञा देवाचीच पाळायची, जगायचं आहे फक्त देवासाठीच, देव म्हणतील तेच करायचं, बाकी स्वतःचं मतांतर काहीच नाही, स्वतःचे निर्णय काहीच नाही. जे निर्णय असतील ते सगळे देवाचेच, याच्या देवाच्या पलीकडे आपलं आयुष्यच. कारण की शांताबाईसा या मेलेल्या आहेत, एक तर आधी दुःखाने मेलेले आहेत, आणि ज्या दिवशी आत्महत्येचा विचार केला त्या दिवशीच ते पूर्णपणे मरून गेलेले आहेत. त्यांचं जिवंतपण प्रपंचासाठीचं किंवा देहासाठीचं त्या दिवशीच मेलं. आणि आता आमच्या स्वामींच्या रूपाने जी स्वतःचा जीव द्यायला निघालेली होती त्याच व्यक्तीला जीवन मिळालेलं आहे. माकोडा असे तो जीवन पाहे जीवन सापडे, दृष्टांतामध्ये स्वामी सांगतात. तसं शांताबाईसांना त्यांचा जीव तर गेला, पण त्यांना जे जीवन आहे, जीवन म्हणजे काय, जे जीववणारं आहे, तुम्हाला जगवणारं जे आहे ते आपल्याला भेटत नाही कधीच. जगवणाऱ्या गोष्टी भेटत नाही. तुम्ही जे अन्न वगैरे खाता हे जगवण्यासाठी आहे, परंतु हेच अन्न तुम्हाला काय करताय, क्षणोक्षणी मारून टाकतंय. त्या अन्नामुळेच आमच्यामध्ये कितीतरी आजार उत्पन्न होतात आहेत. परंतु शांताबाईसांना जे जीवन मिळालेलं आहे ते खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाला अर्थ देणारं असं ते जीवन प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून बाकीच्या अर्थाने शांताबाईसा मेलेले आहेत, फक्त देवाच्याच अर्थाने, देवाच्या चिंतनानेच ते जिवंत आहेत. त्यांच्या स्वामींनी जे सांगितले, जन्म जीवित जो आहे ना, जन्म जो आहे त्यातलं जीवितपणा जो आहे तो आता जिवंत झालेला आहे, तो फक्त देवापुरताच मर्यादित आहे, इतरांसाठी ते जीवन नाही त्यांचं. आणि म्हणून ते म्हणतात श्री चक्रधरा वांचुनी काही रुचत नाही, आता मला काहीच आवडत नाही, जरी घेऊ ये तरी माझं गोसावी का वारिले. बघा आता ही बाई शक्यतो निरक्षरच असणार आहे, लिखा शाळा वेळा काही झालेली नसणारच आहे त्या काळातली असल्यामुळे. परंतु शाळेचा आणि तुमचा इथे दैवराटीच्या अधिकाराचा काही संबंध नाही बरं का. तुमची शाळा नसेल जरी झाली तरी दैवराटीचा अधिकार तुमचा चांगला पाहिजे. आणि तुमचं शाळा जरी शिक्षण चांगलं झालेलं असेल तरी शिक्षण काही उपयोगी येत नाही ब्रह्मविद्येला, त्यासाठी तुमचा अधिकारच चांगला पाहिजे, तो घडवता आला पाहिजे. आणि तो शांताबाईसांचा आहे. बाकीचे सगळे दुःख बघून आपण इतके दुःखी होतो शांताबाईसांचे, आणि ही जी काही स्थिती आहे त्यांची, ही बघितल्यानंतर कुठेतरी आपल्याला असं वाटतं की यांच्या जागी आपण पाहिजे होतो. आपण होऊ शकत नाही शांताबाईसा. शांताबाईसांचा पूर्वकाळ आपण होऊ शकतो, आपल्या आयुष्यातले सगळ्या गोष्टी जाऊ शकतात, धन जाऊ शकतात, नातलग जाऊ शकतात, पण शांताबाईसांची जी उत्तर अवस्था आहे ती आपल्याला प्राप्त होईल की नाही होईल, किती सहजपणे प्राप्त झाल्यासारखे वाटते आपल्याला. की ते म्हणतात इतका विवेक विचार आहे त्यांच्यामध्ये की जर का आता देव घ्यायला सांगतायत तर आधीच त्यांनी मला का वारिले बरं. म्हणजे आधीच घ्यायला सांगितलं असताना आता का घ्यायला सांगतायत. गोसाव्यांशी माझी कणव, मग देवाला माझ्याविषयी कणव निर्माण झाली की बाबा शेवटच्या घटकात का होईना काहीतरी मनासारखं खायला मिळावं वगैरे, म्हणून देवाला कुठेतरी कणव आली, दया आली माझी, म्हणून त्यांनी म्हटलं, माझ्या वयाला पाहून त्यांना वाटलं असेल म्हणून वारिले. हेतुकेनी त्याचे देह गेले, म्हणजे गोसाव्यांशी माझी कणव म्हणून वारिले. म्हणजे त्यांनी आधी मला जे काही खायला नाही सांगितलेलं आहे, का नाही खायला सांगितलं, कारण की माझी कणव आहे, की माझ्याविषयी देवाला ते दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू पण आहे,
की यांनी हे नाही खाल्लं तर काय होईल, लवकर लवकर यांची योग्यता होईल, कर्मनाश होईल, अधिकार वाढेल. गोसाव्यांसी माझी कणव म्हणून वारिले, म्हणून मला देवाने ते ते जे काही इंद्रियार्थ वगैरे जे खायला नाही सांगितलं त्याचं कारण ते माझी कणव आहे. हेतुकेनी तयाचे देह गेले आणि शांताबाईसांनी आपलं देह सोडलेला आहे. हेतुकेनी तयाचा संस्कारू केला, मग एकाईसे तयाची अस्थी घेऊन गोसाव्यांपाशी आले. त्यांचं दहनविधी केल्या गेला, त्यांच्या अस्थी स्वामींकडे घेऊन आल्या. गोसावी प्रतिष्ठाने राज्य करत असती. पैठणला आमचे स्वामी होते. पीठ जयेच्या निंबाजळी गोसाव्यांचे आसन झाले होते. तव एकाईसे आल्या, तिथे दंडोत घातले, श्रीचरणा लागले. मग गोसाव्यांपुढे अवघी व्यवस्था सांगितली. स्वामी म्हणतात, येतोनी म्हणितले ते म्हातारीयेसी घडले गा. म्हणजे आम्ही जे सांगितलं, स्वामींना एकाईसा सगळं वृत्तांत सांगत होते. स्वामी शांततेने ते सगळं ऐकत होते की काय काय घडलेलं आहे. नव्हे तर ते ऐकवत होते. तिथे जे कोणी लोक असतील त्यांना स्वामी ते ऐकवत होते, स्वतःही ऐकत होते. आणि ते सर्व सांगून झाल्यानंतर आणि सांगितलेलं ऐकून झाल्यानंतर महादाईसा तिथे एकाईसा सर्व सांगतात आणि मग स्वामी त्यावर म्हणतात, येथूनही म्हणितले ते म्हातारीयेसी घडले का. आम्ही जे जे सांगितलं ते बरोबर त्यांनी केलं. कुठेतरी चुकले असतील ना, आम्ही ते मनन घेताना बघतो कुठे चुकतात का, या कुठे चुकतात का, काना मात्रा कुठेतरी चुकतात का, असं स्वामींनी बघितलं. कुठे चुकलात का, हे कुठेतरी चुकलेत का, कुठे आम्ही म्हटलं खा लगेच यांनी खाल्लं का, नाही, कुठेच नाही. सगळं आम्ही जी आज्ञा दिलेली आहे इथे ती तिथपर्यंत म्हणजे शेवटच्या घटकेपर्यंत त्यांनी ती आज्ञा पालन केलेली आहे. येथूनही म्हणितले ते म्हातारीयेसी घडले. हे वाक्य स्वामींनी अवघ्या लीळचरित्रात कुणाच विषयी उच्चारलेलं नाहीये. एक म्हाताऱ्या बाई विषयी उच्चारलेलं आहे. आता ती वयाने म्हातारी आहे का तरुण आहे याच्याशी काही घेणं नाही देवाला. यांनी माझ्या आज्ञेचं पालन केलेलं आहे. येथूनही म्हणितले, येत आधीन होई जे येथूनही म्हणितले की जे, हे काही वाक्य आहे ना, तुम्ही पंत प्रवेश करता तेव्हा देव तुम्हाला हे वाक्य देतात आणि शेवटपर्यंत वाट बघतात किंवा शेवटच्या घडीला आपण जेव्हा सरतो त्यावेळी आपली कुठेतरी फाईल काढत असतील की येथूनही म्हणितले यांनी केलंय का काही. स्वामी आपल्याविषयी काय उद्गार काय, येथूनही म्हटले ते यासी घडलेची नाही, काहीच घडलं नाही. पण म्हातारीयेसीची घडले म्हणजे शांताबाईसांना ते घडलेलं आहे. मग गोसावी बसले, बाई पहिलं काही जी जी या अस्थी त्यांची अस्त्या आहेत त्या. स्वामी म्हणतात, येत का आणल्या, अनित्र मरे ती मरे तयाची अस्थी वाराणसी नाही जाती, वाराणसी मरे तयाची अस्थी के नाही जाती. म्हणजे जे इकडे तिकडे सरले त्यांच्या अस्त्या कुठे नेतात, वाराणसीला नेतात. अन्य ह्याच्यामध्ये इथे रुद्रपूरलाच ते सरल्या, मग त्यांच्या अस्त्या इथे आणायची काही आवश्यकता नव्हती. तिथेच त्यांचं निक्षेप केला पाहिजे होता. रुद्रपूर म्हणजे काशीचा वास की बाई, ते अनिका जडा पार्थिवासारखे नव्हे की बाई. इतर ठिकाणांसारखं ते ठिकाण नाही. रुद्रपूर पवित्र ठिकाण आहे. तेथीची अस्थी मा येत आणि जती, इकडच्या अस्थी इकडे का आणल्या. तेव्हा सारंग पंडिती म्हटले, जी जी ये काही जाणतात, यांना काय ते माहिती. स्वामी म्हणतात, घाला पहिली लोणार तीर्थी, तिकडे त्यांच्या अस्त्यांचा तो निक्षेप त्या ठिकाणी केल्या गेलेला आहे. अशा प्रकारे या वचनाचा जो काही संदर्भ आहे प्रकरण वशाच्या रूपाने शांताबाईसांच्या लीळेचा प्रकरणवश या ठिकाणी आणि त्यांच्या क्रियेचा प्रकरणवश पाहता स्वामींनी हे वचन जे आहे ते उच्चारण केलेलं आहे. या संदर्भातली टीका आपण बघूया. तरी ऐसे नी करणीये काही होय पा, ना प्रस्तुती ईश्वरासी तोष होय, म्हणून ऐसे करणीये पुरुष भावे स्त्रिया अवश्य करावे. मागील सगळे वचन घ्यायचे जी देवाने आपल्याला आचरायला सांगितलेली आहे की रडीजे ना किंगा, ती काजळी पडू द्यायची नाही. ज्ञान आपलं जिवंत, जागृत आणि उज्ज्वल ठेवायचं. देशकाळ वर्तमानाचे साह्य वर्तेल असं आचरण करायचं. किंवा मार्गी प्रवर्तल्या पुरुषा म्हणजे मार्गी प्रवर्तायचं, आपण आचरण करायला प्रवर्तित व्हायचं, चालायला लागायचं आचरणासाठी आणि पुनःसंबंधापर्यंत पोचायचं. आणि त्याच्या आधी म्हातारी म्हणजे तमाचा मोठा पर एकची निके जे येणेविन गतीची नाही, म्हणजे देवाशिवाय काहीच नाही असं जर का आपण जगत असू
अशा पद्धतीने इत्यादी गुणे आपण जर का ईश्वरी शरण जात असू आणि ईश्वराने म्हणितलेलंच करत असू तर त्याच्यामुळे काय होतं बरं. तरी ऐसेनी करणे काय होय पा, लापिका सांगते ना, प्रस्तुती ईश्वराशी तोष होय. सर्वात पहिले म्हणजे देवाला तोष होतो आपल्या बाबतीमध्ये सर्वात पहिले. म्हणून ऐसे, म्हणून काय सांगतात आचार, ऐसे करणी आहे पुरुष भावी स्त्रिया, पुरुष असो नाही तर स्त्री असो, कोणी का असे, इथे भेदभाव नाही आहे, त्यांनी अवश्य करावे, अवश्य करा हे इत्यादी स्वामींच्या आज्ञेचं पालन आहे. म्हातारीसी घडले म्हणजे वचन पाळल्याचा तोष. येथून म्हटले ते म्हातारीसीची घडले. आता लिळेमध्ये च आलेला नाही, वचनामध्ये म्हातारीसीची असं च आलेला आहे. तर असा जो च लावलेला आहे, च लावणं म्हणजे काय म्हणतात त्याला, तो चकार म्हणतो आपण त्याला. म्हणजे या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे नसेल तेव्हा तो च विशेषत्वाने लावलेला जातं की इथेच आहे, इथे आहे म्हणजे अजूनही ठिकाणी असे, पण इथेच आहे म्हटल्यानंतर तो इतर कुठल्याही ठिकाणी नाही. ती अवघे विशेष डोमेग्रामीची, म्हणजे डोमेग्रामलाच ते अवघे विशेष आहेत. अशा पद्धतीने म्हातारी एसीची असं स्वामींनी चकार का उच्चारला बरं ना. म्हातारी एसी घडले म्हणजे वचन पाळल्याचा तोष, म्हणजे त्यांनाच घडलं इतकं तंतोतंत कमी वेळात आणि कमी निरूपणामध्ये त्यांना तो विषयही लक्षात आला, ते आचरण उतरलंही आणि ते आचरण पारही पाडलं त्यांनी, आणि सगळं आवडीपूर्वक. हे एक लक्षात घ्या, तुम्ही जेही कार्य करताय ना ईश्वर पैकीचं स्मरण, आपण जांभया देव देव स्मरण करत असू, त्याला स्मरण नाही म्हणत, गाठी फिरते, नाम जप सुरू आहे, वाचन करायला सांगितलंय, कंटाळा येतोय आपल्याला ते करायला, पण करायचंय आता पाठांतर द्यायचं म्हणून, किंवा अमकं करायचं आहे ते आता विडा ठेवलाय म्हणून ते करायचं. हे बोलतात ना की आया बापो करून टीकेमध्ये येतं ते, कंटाळून वगैरे वगैरे असं तो आचरण करतोय, तसं नाहीये. शांताबाईसांचं हे सर्व करण आहे जे, ते सर्व आवडीपूर्वक आहे. आणि याच्याही पलीकडे अजून आपण बघूया की येथीचा ज्ञानीय एवढा पक्का आहे की एकदा जर का देवाने विधी सांगितला की त्या विधीशीच तो जन्म क्षेपणार. मध्ये येऊन देवाने सांगितलं हा विधी सोडून द्या तरी तो सोडणार नाही, तो याच अवताराचं सुद्धा ऐकत नाही. ते म्हणतात की मग इतर अवताराने सांगितलं मग ते विधी सोडून देतील, मग इतर अवतारांचं काय, त्याची अवताराने जरी येऊन सांगितलं हा विधी करू नका, भटोबासांना चक्रधर स्वामींनी जरी सांगितलं स्मरण करू नका, तरी भटोबा स्वामींचं ऐकणार नाहीत. म्हणजे इतका पक्का होऊन जातो तो ज्ञानी, ह्याला म्हणतात ज्ञानिया. नुसतंच आपलं मला सांगायला येतं म्हणून मी ज्ञानिया नाही, किंवा आपल्याला समजलं म्हणून आपण ज्ञानिया नाही, सगळं पाठांतर झालं म्हणून आपण ज्ञानी नाही. ज्ञानिया म्हणजे असा असतो की जो देवानी त्या विधीला सोडायचं जरी अनुज्ञा दिली तरी जो सोडत नाही शेवटपर्यंत, देवाला आणि देवाच्या विधीला सोडत नाही, तो खऱ्या अर्थाने ज्ञानी आहे. आचरण करणारा सुद्धा ज्ञानी थोडासा अलीकडे होऊन जाईल, आचरण न सोडणारा जो आहे तो खऱ्या अर्थाने जसा तसा ज्ञानी, हे आम्हाला शांताबाईसांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून स्वामींनी इथे च उच्चारलेला आहे. म्हातारी एसीची घडले म्हणजे वचन पाळल्याचा तोष, म्हणजे त्यांना वचन पालनाचा तोष त्यांनी मिळवलेला आहे, प्राप्त केलेला आहे शांताबाईसांनी. आज्ञा पाळिजे याची नावे अनुसरण, म्हणजे त्यांनी काय केलं बरं, त्यांना काय झालं, आज्ञा पालन केल्यामुळे काय झालं ना, आज्ञा पाळिजे याची नावे अनुसरण. अनुसरण काही वेगळं नाहीये. अनुसरण म्हणजे काही कपडे बदलण्याचा मोठा सोहळा निर्माण केला, बँड बाजा लावला, अमकं केलं तमकं केलं, पंक्ती जेवू घातल्या, भाषण केलं दीक्षेचं, हे अनुसरण नाहीये. अनुसरण म्हणजे काय, आज्ञा पाळिजे याची नावे अनुसरण, वेगळं अनुसरण. तुम्ही देवाच्या ज्या ज्या आज्ञा पालन करून शेवटपर्यंत नेत असाल, आज एक वचन निश्चित केलं आणि ते मरेपर्यंत पालन केलं, तुम्ही केलं ना की उपदेश घेताना म्हटलं आम्ही मांसाहार करणार नाही, तुम्ही मरेपर्यंत मांसाहार नाही केला, हे आज्ञा पालन आहे, हे अनुसरणाचा एक भाग तुम्ही आचरण करताय. तुम्ही म्हटले आम्ही मरेपर्यंत स्मरण करणार आहात,
मरेपर्यंत तुम्ही स्मरण केलं, हा सुद्धा अनुसरणाचा एक भाग आहे. असे अनेक भाग मिळून अनुसरणाचं एक मोठं वस्त्र तयार होतं. आम्हाला ते वस्त्र तयार करायचं. आम्ही काय करतोय, एक एक धागा तयार करतोय, पण त्याचं वस्त्र होईल एवढं धागे आम्हाला एकत्रित करायचे आहेत. आणि त्यासाठी एक एक दशी, स्वामी येथीची एक दशीचे धरली पुरे, अशा एकेका वचनाची, एकेका विधीची एक एक दशी धरायची आणि ती एक एक दशी प्राप्त करायची. आणि त्या सर्व दशींचं म्हणजे त्या सर्व धाग्यांचं एक वस्त्र तयार करायचं. आणि ते जेव्हा आपण पूर्णपणे पांघरण करू तेव्हा परमेश्वराच्या पूर्ण आज्ञेचं पालन आणि संपूर्ण अनुसरण जे आहे ते आपल्याला लागू होईल. आणि मग तेव्हा देव म्हणतील की येथून म्हणितले, आपलं नाव घेतील देव. इथे जर का शांताबाईसांचं नाव देव घेतात, वचनामध्ये येऊन जातं शांताबाईसांचं नाव. इथे जर का बाईसांचं नाव येतं वचनामध्ये, महादाईसांचं नाव येतं वचनामध्ये, आपलं सुद्धा नाव आलं पाहिजे वचनामध्ये. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यांच्यासारखं अनुपालन करावं लागेल, आज्ञापालन करावं लागेल. आणि मग त्यालाच म्हणतात याची नावे अनुसरण. हे अनुसरण घडलं पाहिजे. बस बाकी वस्त्र पालटाचं अनुसरण तर चालूच आहे, आपलं दीक्षा संन्यास चालूच आहे, पण हे कुठेतरी उतरलं पाहिजे. हेच आजच्या या लीळेतनं, या वचनातनं आणि त्या अर्थ विश्लेषणातनं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आजच्या सत्रामध्ये आपण आचाराचं 267 क्रमांकाचं वचन, येथून म्हटले ते म्हातारी असेची घडले, हे घेतलं. आणि तत्संबंधित पूर्वार्ध 219 क्रमांकाची शांताबाईसांना परमेश्वरपुराला पाठवलं, या संबंधित ही प्रकरण वशाची लीळा आपण या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत